म्हणते, माय म्हणतात. परंतु खरं सांगू काय, तुमच्या सर्वांच्या तोंडून महासावित्री हा शब्द ऐकला की माझ्यातील मातृत्व जिंकल्यासारखं वाटतं. 8-9 वर्षापूर्वी शेठजी गेले. पहाडासारखा माणूस गेला. गोरगरिबांचा आदरवट गेला. एक गुंगाट माझा शांत झाला. त्यावेळी काय झालं होतं बरं? शेठजीने मला मरायच्या वेळी सांगितलं होतं, सावित्री तू रडायचं नाही, तू ज्योतिबांची जीवन साथी आहेस. तू लाखो लोकांच्या डोळ्यातील आसू पुसले, आता तुला करोडोंच्या डोळ्यातील आसू पुसायचे. माझे कुटुंब झपाटलेले मोठे अन्याय सहन करायचे नाही. तुमचे मत असे आहे. धन्यवाद. यानंतर आपल्यावर समोर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं मनोगत आजच्या काळाच्या संदर्भात व्यक्त करत आहेत निधी इंगळे. बंद करा, अरे बंद करा त्या तुकाऱ्या, त्या घोषणा, तो जय घोष सगळं बंद करा. गेल्या 300 वर्षापासून निवड तेच ऐकतोय मी. होय, मीच तो पर्वत, छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनपती पालक, रयतेचा राजा, स्वराज्य निर्माता, अशा वेगवेगळ्या उपाध्या देऊन तुम्ही माझा गौरव करता. माझा जन्म हे 1630 मध्ये, मी 1674 साली मराठा स्वराज्याची पायाधरणी केली. माझ्या स्वराज्यामध्ये जात पात, गरिबी, श्रीमंती हे असले भेदभावच नव्हते. अहो, वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मी युद्धाला सुरुवात केली आणि तोरणा किल्ला जिंकला. तुम्हाला माहिती असेलच की माझा तोफखानाचा प्रमुख इस्राईल खान होता व नवगडाची कमाल ही सिद्धी संभाजीच्या हातात होती. अहो, कल्याणच्या सुभेच्या सुनेला आपल्या आईसारखे मानले व तिची साडी चोडी करून अत्यंत अदबीने तिची रवानगी केली. तिच्या सौंदर्याविषयी बोलताना आमच्या मुखात हेच उद्गार होते, जर अशीच आमची आई असती तर आमचे जीवन किती सुंदर झाले असते. परंतु आज आम्हाला हे काय बघायला मिळतंय? तुम्ही जाती धर्माच्या नावाखाली एकमेकांचे गळे कापत आहात. रस्त्याच्या खाटी एखाद्याचा अपघात होत असेल तर तुम्ही त्याची मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढत असता. हे करताना तुम्हाला लाजही नाही वाटली काय? हेच माझी शिकवण होती. स्त्रियांच्या विषयी बघण्याचे तुमची दृष्टी कोणच बदलले आहे काय? यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे होते? नाही, यापेक्षा मी गेलो ते बरं. यानंतर सरा बगाडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनोगत व्यक्त करत आहेत. बंद करा, बंद करा त्या करंबेबी घोषणा. गेल्या 67 वर्षापासून मी तेच ऐकतोय. हा 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 हा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे तुम्ही तुमच्या भाषणामध्ये फक्त टाळ्या मिळवण्यासाठी वापरता. पण तुमचंही काय गेलं हे खरोखर विसरलात तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांची कैवारी, मी का फक्त दलितांसाठीच कार्य केलं? मी संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात या देशाला अर्पण केलं. हे का फक्त दलितांसाठीच होतं? समस्त नागरिकांचे हक्क आणि स्त्रियांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळवून दिले. हिंदू कोणवीर पासू शकले नाही म्हणून मी प्रतिपदाला लाथ मारली. प्रत्येकाला एका मताचा हक्क देऊन गरिबी आणि श्रीमंतीची तरी मिटवली. मागासलेल्या जातीची उन्नती व्हावी म्हणून रक्ताचा एकही थेंब न सांडता तुमच्या पत्राद्वारे क्षण टाकलं. आणि तुम्ही मला डोक्यावर घेण्याची गरज नाही, तर तुम्ही मला डोक्यात घेण्याची गरज आहे. वाचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवा. या जिवंत आंबेडकरांपेक्षा तुमच्यातील मेलेला हा आंबेडकर तुम्हाला जास्त खतरनाक राहील. यानंतर आशना सिरसाट. सलाम वालेकुम मेरे प्यारे भाइयों और बहनों. जी हाँ, मेरा नाम फातिमा बिशेख है. शायद आपने पहले कभी मेरा नाम सुना है या नहीं सुना, मुझे मालूम नहीं, मगर मैं इतना जानती हूँ, मैं पहली मुस्लिम शिक्षिका हूँ. सावित्रीबाई के कंधों से कंधा मिलाकर मैंने उनका साथ दिया. मैं उर्दू, हिंदी, मराठी अच्छे तरीके से जानती हूँ. हो, मीच आहे ती पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा बिशेख. महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये शिक्षण देण्याचे कार्य मी केले. माझा जन्म 9 जानेवारी 1831 मध्ये झाला. जेव्हा जेव्हा सावित्रीबाईंचा उल्लेख होतो तसा माझा कधीच होत नाही आणि आपण तो करावा असे मलाही वाटत नाही. मला फक्त तुमच्या डोक्यातील खोड काढून टाकायचे आहे. हो,
मी मुस्लिम असूनही सावित्रीबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला जाती धर्माची खोड डोक्यातून काढून टाका, खूप शिका, परिवर्तनवादी बना, एवढीच माझी आपणास विनंती आहे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, ही मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. अतिशय उत्कृष्ट असे मनोगत या विद्यार्थिनींनी व्यक्त केले आहे. खरोखर विचार प्रवर्तक आहे.